plotting the graph of rate versus AT, a straight line passing through origin is obtained. By plotting the graph of rate versus AT, a straight line passing through origin is obtained having slope K. लक्षामध्ये काय सांगितलं? Having slope K. हे व्यवस्थित डोक्यात ठेवा. हा पहिला ग्राफ झाला. दुसऱ्या ग्राफ मध्ये या ठिकाणी आपण इंटिग्रेटेड रेट लॉ वरून ग्राफ काढला. मग त्याच्यामध्ये काय केलं? इंटिग्रेटेड रेट लॉ साठी K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log of base 10 A0 upon AT. बरोबर आहे. ऑन रिअरेंजमेंट केली, T इकडे घेतला अपॉन 2.303 log of base 10 A0 upon AT. दोघांचा लॉग वजाबाकी आहे म्हणजे यात भागाकार आहे म्हणजे इथं वजाबाकी केली. मग परत इकडचा प्लस मायनस आहे तो तिकडे गेल्यावरती प्लस आणि इकडचा प्लस आहे तो मायनस झाला. बरोबर आहे. या ठिकाणी लक्षात आलं का बघा. मग धिस इक्वेशन इज सिमिलर टू द स्ट्रेट लाईन इक्वेशन y is equal to mx plus c. This equation is similar to the straight line equation y is equal to mx plus c. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग परत तुम्हाला काय करायचं? बाय प्लॉटिंग द ग्राफ ऑफ log of base 10 AT versus time t, a straight line is obtained. इथं टेक्स्ट बुक मधला ग्राफ चुकीचा आहे. मी इथं ग्राफ काढून तुम्हाला नोट्स मध्ये पाठवलेलं होतं. अ स्ट्रेट लाईन इज ऑब्टेन्ड हॅव्हिंग निगेटिव्ह स्लोप मायनस के अपॉन 2.303 मायनस के अपॉन 2.303. हा तुम्ही ग्राफ या ठिकाणी काढलेला आहे. बरोबर आहे. हे झाल्यावरती ग्राफ थर्ड काढायचा होता. बरोबर. थर्ड ग्राफ मध्ये या ठिकाणी आपण काय काय केलेलं आहे बघा. इंटिग्रेटेड रेटला लिहून घ्यायचा. K is equal to 2.303 upon T log of base 10 A0 upon AT. On rearrangement, T KT upon 2.303 log of base 10 A0 upon AT. मग काय करायचं? हे इकडचं प्लस बरोबर म्हणजे आहे तेच इक्वेशन घेतलं, साइड चेंज केली. मग दिस इक्वेशन इज सिमिलर टू द स्ट्रेट लाईन इक्वेशन y is equal to mx plus c. This equation is similar to the straight line equation y is equal to mx plus c. हे तर लक्षामध्ये बरोबर. मग त्याच्यामध्ये बाय प्लॉटिंग द ग्राफ of base 10 A0 upon AT versus time t. By plotting the graph of log of base 10 A0 upon AT versus time t, a straight line passing through origin is obtained having slope K upon 2.303. हे ऑब्जेक्टिव्हला करून ठेवा. स्लोप वरून K काढायचा फॉर्म्युला पाठ करा. ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हा ग्राफ नंबर 3 झाला. बरोबर. हे संपलं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन संपल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन या ठिकाणी दाखवलेली आहे. डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड शाब्दिक पाठ करा. डिकम्पोजिशन ऑफ N2O5 म्हणजे या ठिकाणी डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, डिकम्पोजिशन ऑफ N2O5 ज्या ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट एक असतो त्या त्या रिएक्शनची ऑर्डर फर्स्ट असते. मग मला सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द गॅस फेज रिएक्शन. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द गॅस फेज रिएक्शन. इथे लक्षामध्ये काय सांगितलं? मग आता बघा द गॅस रिएक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला कन्सिडर्ड गॅस फेज रिएक्शन. एक गॅस फेज रिएक्शन कन्सिडर करायची. ए गिव्स राईज टू बी प्लस सी. बरोबर. मग या ठिकाणी इनिशियल प्रेशर ए चा काय मानायचा? PI मानायचा. त्याचा डिक्रीज इन प्रेशर एक्स मानायचा. मग ए चा प्रेशर ऍट टाइम टी काय होणार? PI मायनस एक्स होणार. मग आपण तेच शॉर्टकट मध्ये असं मांडलं. ए गिव्स राईज टू बी प्लस सी. इनिशियल शिल्लक राहिला PI मायनस एक्स. मग पी टोटल बरोबर PI मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स. मग हे एक्स एक्स कॅन्सल झालं म्हणजे पी टोटल बरोबर PI प्लस एक्स. बरोबर आहे. मग एक्स इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे तुमचं? तर PT मायनस PI. एक्स इज इक्वल टू PT मायनस PI हे तुमचं रिलेशन. परत एक्स ची किंमत निघाली. ती एक्स ची किंमत या
फॉर्म्युल्यामध्ये भरायची, मग हे आपण त्या इक्वेशन मध्ये भरलं, बरोबर आहे. या ठिकाणी त्या इक्वेशन मध्ये भरलं आपण. इथं काय इक्वेशन, के इज इक्वल टू हे A0 अपॉन एटी, A0 ची किंमत PI भरली, एटी ची किंमत ट्वाइस PI मायनस PT, हे भरून झालं. हे इक्वेशन महत्वाचं पाठ करा, येते का लक्षामध्ये. त्याच्यानंतर प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला होता, इथे एक रिॲक्शन दिलेली आहे बघा. मग या रिॲक्शन मध्ये टाइम 0 आणि 100 दिलं होतं, त्यावेळेचे प्रेशर दिलेले होते. हा प्रेशर म्हणजे PI झाला, हा प्रेशर म्हणजे PT झाला. दोन्ही किमती इथं भरून घेतल्या, इथं सिम्प्लिफिकेशन केलं, लॉग बघितला त्याचा, तर त्याचा अँटी लॉग बघायचा नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मग नेहमीप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह केलं. तर अशा पद्धतीनं हे झालं रिलेशन तुमचं. त्याच्यानंतर परत पेज नंबर तुमचं या ठिकाणी पुढचा जो प्रॉब्लेम होता, बरोबर, त्याच्यामध्ये 6.8 प्रॉब्लेम. 6.8 मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं होतं बघा. तर हाफ लाईफ दिलेली होती 990 सेकंड, A0 दिलेला होता, टाइम दिलेलं होतं, मिनिटाचं सेकंदात करून घ्यायचं, कारण या ठिकाणी ते सेकंदामध्ये होतं. एटी तुम्हाला काढायचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला हाफ लाईफ आणि हाफ लाईफचा फॉर्म्युला वापरून अगोदर के काढून घ्यायचा, मग के चा फॉर्म्युला वापरून या ठिकाणी तुम्हाला ते एटी काढून घ्यायचं आहे. येते एका लक्षामध्ये बघा. मग हे आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे, येते लक्षामध्ये गणित. त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी हे गणित तुम्हाला आता सगळंच काय एक्सप्लेन करायची गरज नाहीये, तुम्हाला आता तेवढं तरी जमतेच, काय प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 6.9 मध्ये जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी टाइम दिलेला 45 मिनिट, A0 तुम्हाला 100 दिलेला आहे, सॉरी 60% दिलंय, म्हणजे 100 A0 झाला, 80 40 झाला, बरोबर. आणि T1 हाफ काढायचा आहे, पण T1 हाफ काढण्यासाठी के काढून घेतला पाहिजे. आपलं परवाचं एक्झरसाइज मधलं जे गणित होतं त्याच्यामध्ये ते 30% तुम्हाला ते तसं ह्याच्यासारखंच करायचं आहे. पण मी तुम्हाला जे म्हंटल की तसं एक गणित आहे, म्हणजे त्या टाईपचं, की ज्या वेळेला तुम्हाला जेवढं पर्सेंटेज आहे तेवढाच 80 घ्यावा लागतो, असं एक गणित आहे. त्या अपवाद एक्झाम्पल आहे ते पण गणित तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं आहे. लक्षामध्ये काय सांगितलं, म्हणजे तुम्हाला मी ग्रुपवर तरी टाकतो, किंवा मग तुम्हाला आता रिव्हिजन संपत येताना सांगेन मग त्या गणिताबद्दल. कारण तो म्हणजे कधी 80% दिले तेवढंच 80 घ्यायचं, इतर वेळेला तुम्हाला त्या गणितामध्ये ते 70 घेऊन सोडवायचं होतं बघा. आठवलं का तुम्हाला 30%? त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी मग हे सगळं भरलं, मग आधी के काढून घेतला इथं सगळं सोडवून, के काढून परत हाफ लाईफ काढायचा. हे गणित या टाईपचं गणित लक्षात ठेवा. इथं प्रॉब्लेम याच्यावरती केमिकल आतापर्यंतच जर बघितलं तर केमिकल कायनेटिक वरती न्यूमेरिकल पडतो, थेरी जास्त पडत नाही. मग त्यामुळे न्यूमेरिकलची चांगली तयारी करून घ्या. या रेट कॉन्स्टंटचा प्रॉब्लेम ठरलेला असतो, किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, ह्या दोन प्रकारचे प्रॉब्लेम ठरलेले असतात. त्यामुळं आणि पुस्तकाचे सोडवलेले आणि एक्झरसाइज मधले हे प्रॉब्लेम जरा परफेक्ट करा. तेवढेच प्रॉब्लेम जर का तुम्ही परफेक्ट केले, लक्षात ठेवा, तर तुमचं 3 मार्क तुम्हाला हातची मिळतील. लक्षात ठेवा. थेरीवरती म्हणजे थेरीमध्ये काय आहे, ती 2-3 डेरिवेशन, हाफ लाईफ, सुडो फर्स्ट ऑर्डर, अरेनियस इक्वेशन, एवढीच थेरी खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा. याच्यावरती मी तुम्हाला फक्त एक 9 प्रश्न देणार. 9 क्वेश्चन तुम्ही तेवढे प्रश्न अगदी परफेक्ट केले, 9 प्रश्न, की तेवढ्यापैकी त्याच्या बाहेर बोर्डाला एक प्रश्न सुद्धा येणार. मी सांगतो तुम्हाला, तेवढं लक्षात ठेवा. की या केमिकल कायनेटिक टॉपिक वरती एक 9 ते 10 प्रश्न आहेत, असे करायचे की त्यावरती 100% प्रश्न पडतो. लक्षात ठेवा. टॉपिकचं वेटेज तुम्हाला माहिती आहे, 4 ते 5 मार्काला हा टॉपिक वेटेजला आहे, फिक्स ठरल्यासारखं. लक्षामध्ये काय सांगितलं, तसं तुम्हाला यावर्षी प्रत्येक टॉपिकचं सांगावं लागणार आहे इम्पॉर्टन्स, कारण यावर्षी काय आता सिलेबस पण तुमचा रिड्युस्ड असल्यामुळे तुम्हाला यावर्षी अजून सोपं जाणार आहे, कारण आउट ऑफ मार्क पाडायला यावर्षी अजून सोपं जाणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने 6.9 प्रॉब्लेम संपला. त्याच्यानंतर परत आपण या ठिकाणी झिरो ऑर्डर रिॲक्शनला सुरुवात केली बघा. झिरो ऑर्डर रिॲक्शनचं डेरिवेशन आपण या ठिकाणी बघितलं. द रिॲक्शन इन विच the rate of reaction is independent upon the reactant concentration are known as the zero order reaction. ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंट वरती अवलंबूनच नसतो, त्याला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन असं आपण म्हणतो. The reaction in which rate of reaction is independent upon
the reactant concentration are known as the zero order reaction. त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ डिराइव्ह करा. मग एक रिएक्शन कन्सिडर करायची. कन्सिडर द झिरो ऑर्डर रिएक्शन, A gives rise to product. Consider the zero order reaction, A gives rise to product. The differential rate law is given by rate is equal to minus dA upon dt is equal to k a raised to 0. बरोबर. मग A0 म्हणजे 1 असतो, म्हणजे इथं k झालं. मग मायनस dA अपॉन dt इज इक्वल टू k हे तुमचं रिलेशन झालं. त्याचं रिअरेंजमेंट करून घ्या. dt तिकडे न्या, मायनस ही तिकडे न्या. मग dA इज इक्वल टू मायनस k dt. टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड within the certain limit a0 to at dA is equal to minus k 0 to t dt. त्याच्यामध्ये परत तुम्ही काय करायचं की ते अप्लाय करायचं. मग इथं डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतो याच्या लक्षामध्ये. मग या ठिकाणी तुम्हाला k a0 to at is equal to minus kt याच्या लक्षामध्ये काय सांगितलं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट वजा करायचं. at मायनस a0 इज इक्वल टू मायनस kt. बरोबर आहे. at मायनस a0 इज इक्वल टू मायनस kt. मग या ठिकाणी साइन चेंज केलं दोन्ही बाजूचं. kt इज इक्वल टू इथं मायनस इथं प्लस होणार, म्हणजेच a0 मायनस at होणार. म्हणजे k इज इक्वल टू a0 मायनस at अपॉन t. याच्या लक्षामध्ये k इज इक्वल टू a0 मायनस at अपॉन t. दिस इज द रिलेशन constant of zero order reaction and time. This is the relation for rate constant of zero order reaction and time. युनिट काय असतं केचं, मोल पर डीएम क्यूब पर टाइम. पाठ करा. किंवा यालाच आपण असं पण म्हणू शकतो की नाही, मोलॅरिटी. मोल पर डीएम क्यूब म्हणजेच मोलॅरिटी ना रे, मोलॅरिटी पर टाइम असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता. येते एका लक्षामध्ये बघा. इथं झालं हे झिरो ऑर्डर रिएक्शनचं या ठिकाणी रिलेशन झालं. झिरो ऑर्डर रिएक्शन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्याच्या पुढे बघितलं हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनची या ठिकाणी तुम्हाला हाफ लाईफ बघायची. हाफ लाईफ मग प्रश्न 3 मार्काला कसा येतो, डिफाइन हाफ लाईफ अँड डिराइव्ह द रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. डिफाइन हाफ लाईफ बघा अँड डिराइव्ह द रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ द झिरो ऑर्डर रिएक्शन. आता त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे बघा, डेफिनेशन हाफ लाईफची सांगायची. द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल 1/2 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. बरोबर. म्हणजे रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध्यानं कमी करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे हाफ लाईफ. द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल 1/2 of its initial value are known as the half life. मग रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. आता काय सांगायचं याच्यामध्ये, मग याच्यामध्ये वी नो दॅट द रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. मग या ठिकाणी रेट कॉन्स्टंट काय, तर k इज इक्वल टू a0 मायनस at अपॉन t. से इक्वेशन 1 at बरोबर a0 बाय 2 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध्यानं कमी करा. t बरोबर t1 हाफ हे या ठिकाणी मांडून घ्या. इक्वेशन 1 बिकम्स. बरोबर आहे. मग k बरोबर a0 मायनस a0 बाय 2 अपॉन t1 हाफ. मग a0 मधनं a0 बाय 2 गेला तर किती राहिलं, हाफ a0 राहिला अपॉन k म्हणजे t1 हाफ बरोबर या ठिकाणी a0 अपॉन 2k. बरोबर. याच्यावरून काय सिद्ध होतं की हे रिलेशन झालं हाफ लाईफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल to the initial life is directly proportional to the initial concentration. येते का लक्षामध्ये बघा, हाफ लाईफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आता तुम्हाला या ठिकाणी म्हणजे हाफ लाईफ या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून आहे. याचाच अर्थ असा होतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर हाफ लाईफ पण डबल होणार. येत्या लक्षामध्ये हे रिलेशन लक्षात असू दे. हाफ लाईफचं झाल्यानंतर त्याच्या पुढे आपण या ठिकाणी
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द झिरो ऑर्डर रिएक्शन बघितलं. झिरो ऑर्डर रिएक्शनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता या ठिकाणी काय काय सांगितलं, वी नो दॅट. मग या ठिकाणी इक्वेशन घ्यायचं, काय घ्यायचं तर के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन T से इक्वेशन 1. K is equal to A0 minus AT upon T से इक्वेशन 1. ऑन रिअरेंजमेंट केलं तर T इकडे घ्यायचा, KT बरोबर A0 मायनस AT. मग साइन चेंज करायचं, मायनस KT इज इक्वल टू मायनस A0 प्लस AT. AT इज इक्वल टू मायनस KT प्लस A0. हे मायनस तिकडे गेलं की प्लस झालं. दिस इक्वेशन इज सिमिलर टू द स्ट्रेट लाईन इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c. बरोबर. दिस इक्वेशन सिमिलर टू स्ट्रेट लाइन इक्वेशन. बाय प्लॉटिंग द ग्राफ ऑफ AT वर्सेस टाइम, अ स्ट्रेट लाइन इज ऑब्टेन्ड हॅव्हिंग निगेटिव्ह स्लोप मायनस k. हे झालं झिरो ऑर्डरचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या पुढे आपण बघितलं ते म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शनची एक्झाम्पल तुम्हाला करायची आहेत. त्याच्यामध्ये एवढंच तुम्हाला डोक्यात ठेवा, झिरो ऑर्डर रिॲक्शनची एक्झाम्पल मध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं बघा, एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन मध्ये. तर त्याच्यामध्ये फक्त ज्याच्यामध्ये मेटल हा कॅटलिस्ट आहे, ज्या रिॲक्शन मध्ये मेटल हा कॅटलिस्ट आहे त्या रिॲक्शनला झिरो ऑर्डर रिॲक्शन आपण म्हणतो. मग डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ऑन प्लॅटिनम मेटल, डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटलिस्ट, डिकम्पोजिशन ऑफ फॉस्फाईन ऑन हॉट टंगस्टन ऍट हाय प्रेशर. हे तिन्ही पण उदाहरणं झिरो ऑर्डरची झाली, कारण त्याच्यामध्ये मेटल हा कॅटलिस्ट यूज केलेला आहे. हे झाल्यानंतर त्याच्या पुढे आपण व्हेरी IMP या ठिकाणी सुडो फर्स्ट ऑर्डर बरोबर आहे, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बरोबर. 2 मार्काला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला तुमच्या आता या ठिकाणी एक्झाम मध्ये अरेनियस इक्वेशन, सुडो फर्स्ट ऑर्डर, त्याचबरोबर ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटी यांचा डिफरन्स, या 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न तरी ठरलेलाच आहे. एक्सप्लेन द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ एक्झाम्पल. मग सुडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय, ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्शनचा या ठिकाणी ऑर्डर हायर असते बट इट बिहेव्ह ॲज अ फर्स्ट ऑर्डर. रिॲक्शनची ऑर्डर हायर आहे बट बिहेव करताना फर्स्ट ऑर्डर म्हणून बिहेव करते, त्याला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर असं आपण म्हणतो. द रिॲक्शन दॅट हॅव हायर ऑर्डर बट इट बिहेव्ह ॲज अ फर्स्ट ऑर्डर आर नोन ॲज द सुडो फर्स्ट ऑर्डर. डेफिनेशन पाठ करा. The reaction that have higher order first order kinetic are known as the pseudo first order reaction. उदाहरण नावानिशी पाठ करा. हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ऍसिटेट. मिथिल ऍसिटेटचं हायड्रोलायसिस करायचं, इथं लक्षामध्ये मिथिल ऍसिटेटचं हायड्रोलायसिस तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. येते का लक्षामध्ये का बघा, मिथिल ऍसिटेटचं हायड्रोलायसिस करा. मग या रिॲक्शनचा रेट कुणावर डिपेंड आहे, या दोघांवरती डिपेंड आहे. मग इथं 1 इथं 1, ओव्हरऑल ऑर्डर किती झाली, सेकंड झाली बरोबर. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट माना, मग या ठिकाणी के आणि के डॅशला के मानलं बरोबर, म्हणजेच रेट बरोबर के आणि इथं 1 आलं. आता ऑर्डर फर्स्ट झाली, सुरुवातीला बिहेव करताना सेकंड, आता फर्स्ट, म्हणून याला सुडो फर्स्ट ऑर्डर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हे एक डेफिनेशन आणि हे एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे, हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ऍसिड. दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी हायड्रोलायसिस ऑफ सुक्रोज. सुक्रोजचं हायड्रोलायसिस बरोबर आहे. आता सुक्रोजच्या हायड्रोलायसिस मध्ये या ठिकाणी तुम्ही काय केलं तर इथे एक रिॲक्शन तुम्ही घेतली, रिॲक्शनचा रेट हा दोघांवरती अवलंबून आहे. रेट इज इक्वल टू के, याच्यावरती फर्स्ट, याचं फर्स्ट, म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर झाली सेकंड बरोबर. बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर कॉन्स्टंट मानायचं, त्याला के मानून घ्या. आता रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर म्हणून बिहेव करते, म्हणून याला या ठिकाणी सुडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे बिहेव करते. इथं महत्वाचं वाक्य पाठ करा, हायड्रोलायसिस ऑफ सुक्रोज इज द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. रिकामी सांगा. तर अशा पद्धतीनं हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या ठिकाणी कंप्लीट झाला.
हे संपल्यानंतर त्याच्या पुढे या ठिकाणी तुम्हाला कोलिजन थेरी आपण बघितली. अगदी लिहून तुम्हाला मी ही कोलिजन थेरी एक्सप्लेन केली होती, नोट्सही पाठवलेले आहे. कोलिजन थेरी ऑफ बायमॉलिक्युलर रिॲक्शन, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट फॉर द बायमॉलिक्युलर रिॲक्शन टू बी ऑकर. बायमॉलिक्युलर रिॲक्शन घडवण्यासाठी कोणकोणत्या बेसिक रिक्वायरमेंट या ठिकाणी गरजेच्या आहेत. बायमॉलिक्युलर रिॲक्शन घडवण्यासाठी कोणकोणत्या बेसिक रिक्वायरमेंट या ठिकाणी गरजेच्या आहेत. नंबर 1, collision between the reactant molecule, energy of activation, orientation of reactant molecule, potential energy barrier. बघा 4 हे पॉइंट आहेत. ते 2 मार्काला पण हा प्रश्न विचारला जातो, 2 मार्काला त्यातला एक पॉइंट पण विचारला जाऊ शकतो. कोलिजन बिटवीन रिएक्टर मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण काय काय सांगितलेलं होतं, कोणतीही केमिकल रिएक्शन घडताना ते रिएक्टर मॉलिक्यूल एकमेकांवर कोलाइड झाले पाहिजे. पहिली कंडिशन. कोलल्यानंतर त्यामध्ये कन्वर्जन होतं. प्रत्येक फ्रॅक्शनचं कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होत नाही, फक्त अतिशय टायनी पार्ट, कमी पार्टच कन्वर्जन प्रॉडक्ट मध्ये होतं. दुसरा पॉइंट झाला. तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण सांगितलंय कोलिजनचा रेट आणि रिएक्शनचा रेट हा इक्वल असायला पाहिजे, पण असं होत नाही, कारण गॅस फेज रिएक्शन मध्ये कोलिजनचा रेट हा रिएक्शनच्या रेटपेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं बघा, द बेसिक रिक्वायरमेंट फॉर द बायोमॉलिक्युलर रिएक्शन टू बी ऑकर इज दॅट. बघा या ठिकाणी काय सांगितलं, द बेसिक रिक्वायरमेंट फॉर द बायोमॉलिक्युलर रिएक्शन टू बी ऑकर इज दॅट the reactant molecule must be collide with each other. Every fractions of collision cannot be converted into the product. Only tiny part of collision can be converted into the product. It is expected that the rate of collision is equal to the rate of reaction, but in gas phase reaction, the rate of collision is greater than the rate of reaction. Hence, only collision is not sufficient for the bimolecular reaction to be occur. म्हणजे रिएक्शन घडवण्यासाठी नुसतं कोलिजन इम्पॉर्टंट नाही. आणि म्हणून आपल्याला दुसरा पॉइंट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनची गरज होती. मग आपण दुसरा पॉइंट बघितला, तो म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. मग आपण काय सांगितलं, कोलिजन करवण्यासाठी आपल्याला सर्टन मिनिमम कायनेटिक एनर्जीची गरज असते. कोलिजन घडवण्यासाठी सर्टन मिनिमम कायनेटिक एनर्जीची गरज असते, त्याला आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन असं आपण म्हणतो. द रिएक्टर मॉलिक्यूल मस्ट बी कोलाइड विथ ईच अदर विथ अ सर्टन मिनिमम कायनेटिक एनर्जी. दिस मिनिमम कायनेटिक एनर्जी आर नोन एज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. द रिएक्टर मॉलिक्यूल मस्ट बी कोलाइड विथ ईच अदर विथ अ सर्टन मिनिमम कायनेटिक एनर्जी. बरोबर. या ठिकाणी दिस मिनिमम कायनेटिक एनर्जी आर नोन एज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. दिस कायनेटिक एनर्जी, हे वाक्य महत्वाचं रिकाम्या जागेला. दिस कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन और इक्वल टू द ऍक्टिव्हेशन एनर्जी, देन रिएक्शन मस्ट बी ऑकर. म्हणजे रिएक्शन घडवण्यासाठी कायनेटिक एनर्जी एक तर ग्रेटर असली पाहिजे किंवा ती इक्वल असली पाहिजे ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या. हे संपल्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघितला होता, तो म्हणजे ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल. ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, तर इथं सगळ्यात अगोदर बघा, ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल मध्ये एक महत्वाचा मुद्दा एवढा सांगायचा आहे की त्याच्यामध्ये जे आपण कोलिजन सांगितलं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन सांगतोय, हे फक्त सिंपल केमिकल रिएक्शन साठीच उपयुक्त असतं. हे फक्त सिंपल केमिकल रिएक्शन साठीच उपयुक्त आहे, कॉम्प्लेक्स रिएक्शन साठी हे उपयुक्त नाही. कॉम्प्लेक्स रिएक्शन साठी त्या रिएक्टंट मॉलिक्यूलला प्रॉपरली ओरिएंट केलेलं असलं पाहिजे, प्रॉपर त्यांची मांडणी केलेली असली पाहिजे. म्हणून आपण सांगत असताना द कोलिजन बिटवीन द रिएक्टंट मॉलिक्यूल and energy of activation are applicable
ओनली फॉर द सिंपल केमिकल रिॲक्शन. फक्त सिंपल केमिकल रिॲक्शन साठी ते ऍप्लिकेबल आहे, अँड नॉट फॉर द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन साठी ते ऍप्लिकेबल नाही. Therefore, for the complex reaction, reactant molecule must be properly oriented. बरोबर. मग फॉर एक्झाम्पल कन्सिडर द रिॲक्शन A plus CB gives rise to AB plus C. मग या ठिकाणी A प्लस या ठिकाणी इथं C आणि B असं मांडलं तर इथं रिॲक्शन घडणार नाही, कारण हे प्रॉपरली ओरिएंटेशन नाहीये. तेच आपण B जवळ घेतला तर इथं कोलिजन होणार, रिॲक्शन घडणार, तर हे प्रॉपर ओरिएंटेशन झालं. असे हे 3 पॉइंट. हे 3 पॉइंट झाल्यानंतर चौथा मुद्दा आपण बघितलेला होता, तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. 2 मार्कासाठी तुम्हाला इथं लिहित असताना एवढंच तुम्हाला याच्यामध्ये लिहायचंय बघा. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर मध्ये या ठिकाणी एक रिॲक्शन मांडायची. कन्सिडर द रिॲक्शन A plus BC gives rise to AB plus C. In this reaction, old bond BC break, new bond AB is formed. Old bond BC is break, new bond AB is formed. This bond breaking and making takes place simultaneously as the intermediate called as the activated complex. यालाच आपण activated complex असं आपण म्हणतो. Every reactor, this activated complex has highest potential energy. Every reactor molecule can be converted into the product by forming this activated complex. It can be explained on the basis of graph. The graph shows that the potential energy barrier, every reactor molecule can be converted into the product by passing this potential energy barrier. याला बॅरियर म्हणायचं, हायएस्ट पोटेन्शियल एनर्जी. एवढंच सांगा याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हा मुद्दा झाला आपला पोटेन्शियल एनर्जी बॅरियरचा. हा मुद्दा झाल्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला हा पॉइंट सांगितला होता, अरेनियस इक्वेशन. मग काय सांगितलं, व्हॉट इज अरेनियस इक्वेशन, एक्सप्लेन इट टर्म्स. मग याच्यामध्ये बघा अरेनियस इक्वेशन लिहायचं इथं K is equal to AE raised to minus EA upon RT. K is equal to rate constant. EA म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर, A म्हणजे अरेनियस फॅक्टर, फ्रिक्वेन्सी फॅक्टर. 2 मार्कासाठी खूप महत्वाचा हा पॉइंट आहे, पाठच करून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर त्याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन होता, तो म्हणजे एक्सप्लेन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. मग एक अरेनियस इक्वेशन वरचं घेतलं, K इज इक्वल टू AE रेस टू मायनस EA अपॉन RT. मग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूचा लॉग घेतला. इथं मायनस EA अपॉन RT इकडे घेतलं, LN A इकडे घेतलं, कारण ते मायनस आणि हे प्लस होतं. बेस 10 मध्ये कन्वर्ट करून घेतलं, म्हणजे 2.303 न मल्टिप्लाय केलं. upon T, a straight line is obtained having slope minus EA upon 2.303 R. बरोबर आहे, मायनस K अपॉन 2.303 R. येथे लक्षामध्ये हा तुमचा स्लोप झाला. येथे लक्षामध्ये काय सांगितलं, अशा पद्धतीनं. हे संपल्यानंतर त्याच्या पुढे एक छोटस डेरिव्हेशन होतं, ते म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ EA. EA चं डिटर्मिनेशन करायचं होतं. मग याच्यामध्ये आपण काय केलं, वी नो दॅट अरेनियस इक्वेशन लिहून घेतलं, K इज इक्वल टू AE रेस टू मायनस EA अपॉन RT. दोन्ही बाजूचा लॉग घेतला, लॉग ऑफ बेस 10 K इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 10 A मायनस EA अपॉन 2.303 RT. बरोबर आहे. हे आपण करून घेतल्यानंतर हेच इक्वेशन आपण 2 टेम्परेचर साठी मांडलं, T1 आणि T2 साठी. मी इथं K1 आणि इथं T1 केला, तसं इथं K2 आणि T2 केला. इक्वेशन 1 इक्वेशन 2 मधनं 1 वजा केलं म्हणजे K2 मायनस K1 होणार, A ला A कॅन्सल होणार, मायनस EA RT2 मधनं मायनस हे वजा होणार, वजा वजा अधिक होणार. या दोघांच्या लॉगची वजाबाकी आहे, म्हणजे इथं भागाकार होणार, म्हणजे लॉग ऑफ बेस 10 K2 अपॉन K1 इज इक्वल टू
EA अपॉन आर टी, EA अपॉन आर हे कॉमन काढा, आतमध्ये 1 अपॉन T1 प्लस होतं म्हणून पुढं -1/T2 पाठीमागे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा T2 - T1 अपॉन T1 T2. अशा पद्धतीने हे रिलेशन झालं. समजलं का बघा. हे संपल्यानंतर शेवटचे 2 पॉइंट याच्यामध्ये टेम्परेचर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरचा इफेक्ट रिएक्शनच्या रेटवर काय होतो हे तुम्हाला सांगायचं. मी याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, कायनेटिक एनर्जी टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढलं की कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. Therefore collision increases, fraction of molecule increases, hence directly proportional to the temperature. As the temperature increases, kinetic energy increases. Therefore collision increases, hence fraction of molecule also increases. Hence reaction rate increases. It can be explained by graphically. हे आपण ग्राफिकली एक्सप्लेन करतो. मग या ठिकाणी by plotting the graph of fraction of molecule versus kinetic energy for two different temperature T1 and T2 as shown in the figure. T2 is greater than T1. अर्थातच T2 जर मोठा असेल तर मग it is clear that for higher temperature T2 fraction of molecule with kinetic energy greater than EA is higher, therefore rate of reaction increases. जर तुमचा T2 मोठा असेल तर T2 चं त्या ठिकाणी फ्रॅक्शन जास्त आणि त्यामुळे रिएक्शनचा रेट पण जास्त. एवढंच तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टेम्परेचर वरून सांगायचं.